या 23 वर्ष विवाहित महिलेनं तिच्या नवऱ्याच्या डोळ्यात देखतच अतिशय धक्कादायक कृत्य केलं। नवऱ्याने आरडाओरडा केला, परंतु तो आपल्या पत्नीला वाचू शकला नाही। त्याचं झालं असं की नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यामधील रहिवासी विजय साकोरे आणि त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी साकोरे दोघेही शनिवारी दुपारी 3च्या दरम्यान कारने आपल्या गावाकडे निघाले होते। कन्हान नदीवर असलेल्या नेरी पुलाजवळ पूजाचं साहित्य फेकण्यासाठी विजय साकोरे यांनी पुलावरती आपली कार थांबवली। पूजाचं साहित्य पाण्यामध्ये फेकल्यानंतर विजय आणि ज्ञानेश्वरी या दोघांनी तिथे सेल्फी देखील काढला। पण विजय साकोरे यांना काही कळायच्या अगोदरच ज्ञानेश्वरी यांनी पुलावरून पाण्यामध्ये उडी घेतली। पत्नीने नदीमध्ये उडी घेतली हे पाहून विजय साकोरे यांनी आरडाओरडा केली। त्यांच्या आवाजाने लोक तात्काळ धावत आले, परंतु ज्ञानेश्वरी या सापडल्याच नाही। त्यानंतर बचाव कार्य पथकाला बोलवण्यात आलं आणि त्यांचा शोध घेण्यात आला। शनिवारी संध्याकाळी ज्ञानेश्वरी यांचा मृतदेह त्या नदीमध्ये सापडला। आता ज्ञानेश्वरी यांनी असं एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे।